श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे नारळी पौर्णिमा आणि आजच्या दिवशी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आपल्या परंपरेमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. पण सुरुवातीला मी तुम्हाला त्या वस्तूचं नाव सांगणार नाही, कारण मला तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लावायचा आहे. म्हणून नाही तर त्या वस्तूचं महत्त्व समजून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे, म्हणून नारळी पौर्णिमेची ही गोष्ट एवढी महत्त्वाची मानली जाते. आजच्या दिवशी तुम्ही मोठी पूजा केली नाही तरी चालेल, मोठा खर्च केला नाही तरी चालेल, सगळ्या गोष्टी जमल्या नाही तरी चालतील, पण आज एक छोटंसं काम नक्की करा. आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे आपल्या घरातील अगदी सहज मिळणारी एक साधी वस्तू. ही वस्तू कोणती, तिचा उपयोग कसा, ती देवासमोर कशी ठेवायची, काय प्रार्थना करायची आणि शेवटी तिचं काय करायचं, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओमध्ये सोडू नका, कारण शेवटी मी त्या वस्तूचा पूर्ण खुलासा करणार आहे. मंडळी, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की नारळी पौर्णिमा म्हणजे काय. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. विशेषतः समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी समाजांसाठी या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते, समुद्रात नारळ अर्पण केलं जातं. पावसाळ्याच्या काळात समुद्राशी संबंधित कामकाजामध्ये असलेले लोक समुद्राला आदरपूर्वक नमन करतात. म्हणजे या सणामध्ये धार्मिक श्रद्धेबरोबर निसर्गाबद्दलही कृतज्ञता आहे. आपण जीवन निसर्गावर अवलंबून आहे. समुद्रातून अन्न मिळतं, पाऊस मिळतो, नद्या, शेती, पाणी या सगळ्यांचा आपल्या जीवनाशी संबंध आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी सण उत्साहाच्या माध्यमातून निसर्गाबद्दल कृतज्ञ राहण्याची शिकवण दिली. आता प्रश्न असा पडतो, नारळी पौर्णिमा आली की आपण विशेष काय करतो? काही घरामध्ये पूजा केली जाते, काही घरामध्ये नैवेद्य केलं जातं आणि काही ठिकाणी समुद्राची पूजा होते. तर काही ठिकाणी घरच्या देवांची पूजा करून दिवस साजरा केला जातो. परंपरा वेगवेगळ्या असू शकतात, पण या सगळ्या परंपरांच्या केंद्रासाठी एक गोष्ट आहे, कृतज्ञता. आपल्याला मिळालेल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानणे, निसर्गाचा आदर करणे आणि आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करणे. आता आपण हळूहळू त्या वस्तूकडे जाऊया, ती तुम्हाला आधीच सांगितली आहे. आजच्या दिवशी तुम्हाला एक साधी वस्तू घ्यायची आहे. ती वस्तू कदाचित तुमच्या घरात आधीपासून असेल. तिच्यासाठी बाजारात धावण्याची गरज नाही, मोठा खर्च करण्याची गरज नाही, पण ती वस्तू आजच्या सणाशी इतकी जोडलेली आहे की तिच्याशिवाय नारळी पौर्णिमेचा विचारच अनेक ठिकाणी केला जात नाही. पण अजूनही मी तिचं नाव सांगणार नाही, कारण आधी तिचं महत्त्व समजून घ्या. आज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, घर आणि विशेषतः देवघर स्वच्छ ठेवा. देवघरात दिवा लावा. तुमच्या घरातील परंपरेनुसार देवाची पूजा करा. पूजा करण्यासाठी खूप साहित्य नसेल तरी चिंता करू नका. देवासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. देवाला मोठमोठ्याने गोष्टीपेक्षा मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची आहे, अशी आपल्या भावना आहे. आता इथेच आपण त्या खास वस्तूची तयारी करणार आहोत. ती वस्तू स्वच्छ असावी, तिच्यावर कुठलाही घाण किंवा डाग नसावा. शक्य असल्यास पूजा करण्यासाठी नवीन आणि चांगली वस्तू घ्या. ती वस्तू पाण्याने स्वच्छ करा, स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर देवासमोर ठेवा. हळदी कुंकू लावा, अक्षदा लावा, फूल अर्पण करा, दिवा लावा आणि काही क्षण शांत बसा. पण लक्षात ठेवा, अजून मी त्या वस्तूचं नाव सांगितलेलं नाही. आता देवासमोर हात जोडून अशी प्रार्थना करा, हे देवा, आज नारळी पौर्णिमेचा पवित्र दिवशी मी श्रद्धेने तुझी पूजा करत आहे. माझ्या घरातील सर्व व्यक्तींना सुख, शांती आणि समाधान मिळू दे. आमच्या घरात प्रेम आणि आपुलकी राहू दे. आमच्याकडून चांगली कर्मे घडू दे. आमच्यावर तुझी कृपादृष्टी राहू दे. तुम्हाला एखादी विशिष्ट प्रार्थना किंवा मंत्र येत असेल तर तो म्हणू शकता.
मंत्र माहीत नसेल तर साध्या शब्दात देवाशी मन मोकळं करा. आता पुन्हा आपण या सणाच्या मुळाशी जाऊया. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. समुद्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्राला देवास्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते. त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. ही परंपरा फक्त पूजा नसून समुद्राशी असलेल्या जीवनाच्या नात्याची आठवण करून देते. आणि आता कदाचित तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल आपण ज्या वस्तूबद्दल बोलत आहोत ती कोणती आहे. पण अजून थांबा, कारण या वस्तूचा उपयोग नेमका कसा करायचा हे अजून बाकी आहे. समजा तुम्ही समुद्राजवळ राहत नाही, मग काय तुम्ही नारळी पौर्णिमा साजरी करू शकत नाही का? नक्कीच करू शकता. तुमच्या घराच्या देवघरातच साधी पूजा करू शकता. दिवा लावा, फूल अर्पण करा, देवाला नैवेद्य दाखवा आणि आजची मुख्य वस्तू देवासमोर श्रद्धेने अर्पण करा. यामध्ये कोणताही मोठा खर्च नाही, कोणतीही अवघड पद्धत नाही आणि कोणत्याही प्रकारची भीती ठेवण्याची गरज नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न, नारळी पौर्णिमेला उपवास करायलाच हवा का? सगळ्यासाठी एकच नियम आहे. काही कुटुंबामध्ये उपवासाची परंपरा असते, काही कुटुंबामध्ये नेहमी जेवण केलं जातं. म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या परंपरेनुसार ठरवा. आणि जर उपवास तुमच्या आरोग्यासाठी योग्य नसेल तर स्वतःला त्रास देऊ नका. आजची पूजा करण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवणं आवश्यक नाही. श्रद्धा मनात असणं महत्त्वाचं आहे. आता आपण त्या वस्तूच्या अगदी जवळ आलो आहे. ही वस्तू आपली भारतीय संस्कृतीमध्ये अनेक शुभ कार्यामध्ये वापरली जाते. लग्न असो, गृहप्रवेश असो, पूजा असो, नवीन कामाची सुरुवात असो, या वस्तूचं विशेष स्थान दिलं जातं. कारण ती शुभतेचं प्रतीक मानली जाते आणि नारळी पौर्णिमेच्या नावामध्येच तिचा संकेत आहे. तीसुद्धा मी अजून थांबते कारण मला तुम्हाला तिचं महत्त्व आधी समजून द्यायचं आहे. आपल्या परंपरेमध्ये ही वस्तू पूर्णत्वाचं प्रतीक मानली जाते. तिचं बाह्य आवरण कठीण असतं, आत पाणी गर असतो. म्हणून अनेक धार्मिक विधीमध्ये तिचा उपयोग केला जातो. पूजेमध्ये ती अर्पण केली जाते, नैवेद्यामध्ये तिचा उपयोग होतो आणि शुभ कार्यामध्ये तिचं स्थान दिसून येतं. पण हे लक्षात ठेवा, ही धार्मिक श्रद्धा आहे, याला वैज्ञानिक हमी किंवा पैशाची हमी समजू नका. ही वस्तू ठेवण्यामुळे लगेच पैसा मिळेल किंवा न केल्यास संकट येईल असे दावे करण्याची गरज नाही. आपल्या परंपरेचा सुंदर अर्थ समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आता घ्या ती वस्तू, ती स्वच्छ धुवा, देवघरात पाट किंवा स्वच्छ जागा ठेवा, त्यावर स्वच्छ कापड ठेवा, दिवा लावा आणि ती वस्तू देवासमोर ठेवा. हळद कुंकू लावा, अक्षदा वाहा, फूल ठेवा, नंतर हात जोडून प्रार्थना करा. आणि आता ती वस्तू म्हणजे काय मंडळी? तो आहे नारळ. हो, आजच्या नारळी पौर्णिमेची सुरुवात, महत्त्वाची ओळख असलेली ही वस्तू. आता सर्वात महत्त्वाची स्टेप, ही स्वच्छ नारळ घ्या, ती पाण्याने स्वच्छ धुवा, पुसून घ्या, त्याला हळदी कुंकू लावा, अक्षदा आणि फूल अर्पण करा, देवासमोर ठेवा. आता दिवा लावा, हात जोडून प्रार्थना करा. जर तुम्ही समुद्रकिनारी राहत असाल आणि ती तुमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार समुद्रपूजा करत असाल तर सुरक्षित पद्धतीने समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा पाळू शकता. समुद्रात स्वतःची जीव धोक्यात घालून जाण्याची गरज नाही. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. नारळ अर्पण करताना मनात म्हणा, देवा, आज नारळी पौर्णिमेचे दिवस, हा नारळ मी श्रद्धेने अर्पण करत आहे. माझ्या घरावर तुमची कृपा राहू दे. माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख, शांती आणि समाधान मिळू दे. आमच्याकडून चांगली कर्मे घडू दे. निसर्गाबद्दल कृतज्ञ राहण्याची बुद्धी दे. इतकी साधी प्रार्थना ही पुरेशी आहे. जर तुम्ही घरच्या देवघरात पूजा केली असेल तर पूजा झाल्यानंतर नारळाबाबत तुमची घरची परंपरा पाळा. तो नैवेद्य म्हणून वापरू शकता, नारळ फोडून प्रसाद म्हणून घेऊ शकता
नारळापासून गोड पदार्थ बनवू शकता किंवा तुमच्या कुटुंबाच्या धार्मिक पद्धतीनुसार त्याचा उपयोग करू शकता. महत्त्वाचे म्हणजे नारळाला अंधश्रद्धेने पाहू नका. तो आपल्या सणाचा आणि परंपरेचा एक शुभ भाग आहे. नारळी पौर्णिमा म्हटलं की अनेक घरामध्ये नारळापासून बनवलेले पदार्थ केले जातात. त्यामुळे नारळी भात विशेष लोकप्रिय आहे. गोड नारळ भात देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. नंतर तो प्रसाद म्हणून घेतला जातो. तुमच्या घरची पद्धत वेगळी असेल तर तीच पाळा. सणाचा आनंद म्हणजे फक्त विधी नाही, तर कुटुंब एकत्र येणं, प्रसाद वाटणं आणि आनंद शेअर करणं हे देखील महत्त्वाचं आहे. मंडळी, आज आपण नारळीची पूजा करतो, समुद्राचा नारळ अर्पण करतो, देवाला नारळ अर्पण करतो, पण या सगळ्या मागचा खरा संदेश काय आहे? कृतज्ञता, ज्यामुळे आपलं जीवन चांगलं चालतं. त्याबद्दल आभार मानले, निसर्गाचा आदर करणे, आपल्या कुटुंबाचा विचार करणे आणि आपल्या हातून चांगले काम घडावीत अशी प्रार्थना करणे. म्हणूनच आजचा दिवस फक्त एक धार्मिक विधी म्हणून न पाहता एक सुंदर संस्कृती म्हणून पहा. आज संध्याकाळी घरातील सगळे सदस्य शक्य असल्यास एकत्र या. देवघरात दिवा लावा, नारळ देवासमोर ठेवा, आरती करा आणि प्रत्येकाने मनात एक चांगला संकल्प करा. कोणीतरी म्हणू शकतं, मी घरात भांडण कमी करण्याचा प्रयत्न करेन. कोणी म्हणू शकतं, मी आई-वडिलांचा आदर करेन. कोणी म्हणू शकतं, मी निसर्गाची काळजी घेईन. आणि कोणी म्हणू शकतं, मी गरजू व्यक्तींना मदत करेन. हा संकल्प या दिवशी अधिक सुंदर बनतो. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, आज एक वस्तू नक्की वापरा. मी तीच नाव सांगितलं नव्हतं, कारण मला आधीच तुम्हाला तिचं महत्त्व सांगायचं होतं. आता तुमच्या कळत आहे की ही वस्तू नारळ आहे. आणि आजच्या नारळी पौर्णिमेला नारळाला विशेष महत्त्व का आहे हेही तुम्हाला समजत असेल. मंडळी, आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी मोठी पूजा झाली नाही तरी चालेल, खूप खर्च झाला नाही तरी चालेल, मोठी सजावट केली नाही तरी चालेल, पण आजच्या मनात श्रद्धा ठेवा, देवाचं स्मरण करा, नारळ श्रद्धेने अर्पण करा, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या कुटुंबाचे सुख शांतीसाठी प्रार्थना करा. कारण सणाचा खरा आनंद वस्तूमध्ये नाही, तर त्या वस्तू मागच्या भावनेमध्ये आहे. आजची नारळी पौर्णिमा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदाची, समाधानाची आणि प्रेमाची जावो. तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदो, ही ईश्वराचरणी प्रार्थना. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नारळी पौर्णिमेचं महत्त्व आणि आजच्या दिवशी करता येईल सोपी पूजा समजली असेल. तुमच्या घरामध्ये नारळी पौर्णिमेला कशी साजरी केली जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही नारळी भात करता का? समुद्राला नारळ अर्पण करण्याची तुमच्या घरात परंपरा आहे का? की तुम्ही घरच्या देवघरात पूजा करता? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या परिवारातील आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच आपल्या सण, परंपरा आणि धार्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. नारळी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा.